नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपल्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. येस, तुमच्याकडे कोणतीही बाईक असू दे, 100cc बाईक किंवा 150cc असेल तर तुम्ही त्याला टुरिंग बाईक बनवू शकता. आणि त्याचं जुगाड मी घेऊन आलेलं बघत असेल. माझ्याकडे पार्सल बघत असेल, याच्यामध्ये हँडल बार आहे. मी अजून ओपनसुद्धा केलेलं नाही आहे. आपण लवकरच ओपन करणार आहोत. आणि हा व्हिडिओ कशासाठी आहे की खूप जणांकडे बजेट नसतं टुरिंग बाईक घेण्याचं. तर जी आहे त्यांच्याकडे जी बाईक असेल 100cc 150cc त्याला ते टुरिंग बाईक बनवू शकता, कम्फर्टेबली राईड करू शकता. त्यासाठीच हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. आणि याची अनबॉक्सिंग आणि याची डिटेल हा कितीला घेतलं सर्व काही आपल्या या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसून का फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं तसं करून घ्या. चल मग आपण डायरेक्ट या हँडल बारची अनबॉक्सिंग करूया. चला, त्यासाठी मला एक टोकदार वस्तू लागेल. अजून याला एकदाही ओपन केलेलं नाही, फर्स्ट टाईम मी ओपन करतो तुमच्यासमोर. हे पार्सल जे येऊन आहे जेमतेम मला वाटतं 1 आठवड्याच्या वर झाला असेल, पण मला वेळ भेटत नव्हता. तर बघा असं काय हँडल बार आहे. मला अजून थोडं ओपन करतो. पण अनबॉक्सिंग केलेलं आहे बरं असाल. असं हे हँडल बार आहे. याच्यामुळे खूप फायदा होईल टुरिंग करायला, आणि क्वालिटी खूप छान आहे याची. आणि असे खूप सारे तुम्हाला ब्रँड भेटतील ते ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत, पण याची क्वालिटी मला खरंच खूप छान वाटली. बघत असाल ब्लॅक कलरमध्ये आहे. तो इथे लागल्यावर याची हाईट कमीत कमी मला वाटतं एवढी तरी वाढते. येस, बरोबर. आणि ह्याला शॉर्ट हँडल बार बोलतात केरला स्टाईलमध्ये. जर तुम्हाला हा घ्यायचा असेल, याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. आणि हा मला कितीला भेटला, तुम्ही जी लिंकमध्ये प्राईस बघत असाल त्यापेक्षा अर्ध्या प्राईजमध्ये मला भेटला. 2-3 लाख किलोमीटरच्या वर ही गाडी चालवली असेल आणि अजूनही चालते. एकदा दोनदा इंजिनचं काम केलं असेल. बाकी बाईक तुम्ही बघत असाल मिंट कंडिशनमध्ये आहे. आणि मला विकायची नाही. ह्याच्या आधी पण माझ्याकडे 2-3 बाईक येऊन गेलेल्या आहेत, पण अजूनपर्यंत हिला ठेवलेलं आहे, कारण की हे माझं पहिलं प्रेम आहे. आणि बाकीच्या बाईक्स आहेत ते माझा शॉक आहे. आणि माझ्या शॉकमध्ये मी कधीच प्रेम येऊ देत नाही, आणि प्रेमामध्ये कधी शॉक येऊ देत नाही. तशा काही गोष्टी आहेत. चला मग जास्त बडबड नाही करत, डायरेक्ट फिट करूया याला. Times you make me angry, but I know that it could always be worse, be worse, be worse. Baby, baby, now I'm trying to forget you. Baby, I know everything that was about you. No, I'm joking, I've been looking for the bathroom. Round and round, yeah, round and round we go. Picture perfect, but so many flaws have stopped you. फायनली आपल्या बाईकवरती हँडल बार लागलेलं बरं असाल. तुम्ही ओव्हरऑल लुक कसा आहे दिसतोय. बाईक थोडीशी घाण आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण की जिथं मी लावतो तिथं नेहमी गाड्या ये जा होत असतात. त्यामुळे इकडं बाईक थोडीशी घाण आहे. करेल मग वॉश करेल. थोडं ओव्हरऑल लुक कसा दिसतोय मला नक्की कॅमेरामध्ये सांगा. याचा ओव्हरऑल लुक कसा दिसतोय मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्याच्या आधीचं काही क्लिप्स जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर इथं दिसत असतील. तेव्हा लुक कसा होता आणि आता कसा आहे दिसतोय तुम्हाला, त्याबद्दल मला नक्की सांगा. पण खरं कम्फर्टेबल तर आहे, कारण की जे स्टँडर्ड जे हँडल बार होतं त्याची हाईट थोडीशी कमी होती. थोडंसं मला वाकावं लागायचं. आणि ॲक्च्युली काय होतं, मी त्याला एअर सीट लावून बाईक चालवतो, त्यामुळे थोडीशी हाईट वाढते माझी. पण आत्ता हा हँडल बार लावल्यामुळे एकदम कम्फर्टेबली मला राईड करता येते. खरंच खूप छान आहे. आणि जसं की एअर सीट जर मी काढले तर अजून मी खाली बसेल तर म्हणजे फुल कम्फर्टेबली टुरिंग स्टाईलमध्ये हँडल बार होऊन जाईल. आणि मग मला वाटत नाही की मी कधी लाँग राईडला घेऊन जाईल, पण घेऊन जाईल, कारण की स्पीड खूप मॅटर करते. आणि ही आता 12-13 वर्ष जुनी गाडी आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात जास्तच वर्ष झाले तिला. मला वाटतं 13 वर्ष झाले, तर 14 चालू आहे याला. तर ही जी आहे 50च्या पुढे गेली की अशी थरथर कापायला लागते. त्यामुळे
कुठल्याही लॉंग राईडला जाताना तुमचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. जेवढं तुम्ही वेळेत पोचाल, एन्जॉय करून पोचाल, तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं असतं. आणि ह्याची स्पीड जी आहे 50 म्हणजे तुम्हाला टुरिंगसाठी खूप कमी आहे. ॲटलिस्ट 70-80 तरी पाहिजे, 90-80 तरी पाहिजे. तशी 50-55 गेली की गाडी हालायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपण लगेच बांधतो आपल्या बाईकवरती तेव्हा ती गाडी खूप अनस्टेबल होऊन जाते. त्यामुळे आपल्याला ट्रायम घेऊन जाणं बंधनकारक आहे. पण एक दिवस ह्याच्यावरती एक तरी मोठी लाँग राईड मारणार मी. त्याच्यावर लाँग राईड केलेलं खूप वर्ष झालं, खूप म्हणजे खूप वर्ष झालं. आणि मला पुन्हा ते दिवस जगायचे. ते दिवस नाही जगू शकत, पण यापेक्षा चांगले दिवस नक्की मी जगू शकतो, एन्जॉय करू शकतो. तर खरंच खूप मला कम्फर्टेबली राईड करता येते. आणि मिररची हाईट पण वाढल्यामुळे मला विजिबिलिटी खूप चांगली झाली. आणि स्पेशल म्हणजे ह्याच्यामध्ये एक बार आहे, तिथं मी काही माउंट करू शकतो. जर मला मोबाईल होल्डर लावायचं असेल किंवा लाईटसुद्धा लावायची असेल तर मी ते माउंट करू शकतो. मला कम्फर्टेबली दुसरीकडे कुठे ॲडजस्ट करून नाही लावावं लागेल किंवा खाली वर कुठेही लावू शकतो. पण खरंच खूप बरं वाटते मला. आणि स्पेशल म्हणजे याचे ग्रिप मी चेंज केलेत म्हणून अजून थोडंसं बरं वाटतं. कारण की जे आधीचे होते त्याला असे दाणे होते, ते सारखं हाताला येतो बघा, इथं फोडं आलं तर यायचं. पण आता थोडंसं शक्यता कमी आहे. पण खरंच खूप कम्फर्टेबली मला राईड करता येते. स्पेशल थँक्स फॉर सगळ्यांचंच, कारण की खूप लोकांनी मला सजेशन दिलं होतं. आणि मी खूप केरला साईडचे खूप व्हिडिओ पाहत होतो की याचे हँडलबार वगैरे काय मिळेल का. ॲक्च्युली मी जे हँडलबार पाहिलं होतं ते वाला तर आलं नाही, कारण की ते जे हाईट अजून मोठी होती. पण जे हँडलबार आलं त्याची हाईट थोडीशी उंच आहे, म्हणजे स्टँडर्डपेक्षा थोडी मोठी आहे. त्यामुळे मी कम्फर्टेबली मस्त राईड करू शकतो. आणि मग बोलता मी माइंडस्पेसच्या ट्रॉपिकमध्ये अडकला. आता ही जी नाही मग 500 मीटरची तरी ट्रॉपिक असेल मस्त आहे. पण याची हँडलिंग खूप भारी आहे, मला आवडलं आहे. स्पेशल म्हणजे टुरिंग स्टाईलमध्ये असल्यामुळे तर भारीच वाटतं. आणि मी थोडंसं जी रायडिंग पोश्चर आहे तो पुढे असतो, मी याला मागे घेतलं आहे. पुढे घेतलं असतं तर मग तरी मला मस्त अजून हाईट भेटली असते. तरी पुढे नाही घेतलं, मागे घेतलं. कारण की मी जेव्हा पण ह्याचे राईड करतो तर 200-250 किंवा 500-600 किलोमीटर पण गाडी चालवतो. आता टेन्शन नाही आता मला. आणि ह्याच्यात लवकरच एक मोठी राईड होईल या बाईकवरती. तसं तर मी ट्रायमवरती केली आहे नेपाळ बाईक राईड. आणि जे लोक नवीन आले असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जर त्यांना माहीत नसेल तर वरती आय कार्डवरती प्लेलिस्ट येत असेल नेपाळ बाईक राईडची, तुम्ही नक्की जाऊन बघा. इथे कुठेतरी येत असेल कोपऱ्यामध्ये, इथेच आहे मोस्टली, या साईडलाच येते, या साईडला कुठेतरी येत असेल. किंवा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, जर माझ्या लक्षात राहिलं तर. नसेल तर तुम्हाला वरती मी टाकूनच देईल, तर तुम्ही नक्की जाऊन ते पहा. तुम्हाला नक्कीच ती जी राईड आहे खतरनाकवाली तुम्हाला आवडेल पाहायला. आणि आवडलं सुद्धा चाललं ट्रॅफिक पोलीस. चला मग थोडंसं पुढे जाऊन भेटतं. ट्रॅफिक क्लिअर होतं, तसं क्लिअर होणार नाही. हे 7:30पर्यंत चालतं, 7:30-7:45. थोडंसं मी तुम्हाला या हँडलबारबद्दल बोलूया. आपण बघत असाल हे जे हँडलबार आहे ॲक्च्युअलमध्ये हे थोडंसं पुढे असतं, पण माझा रायडिंग पोश्चर तो मागे असतो. कारण की मला कम्फर्टेबली बसायचं असतं, त्यामुळे मी थोडंसं याला मागे ठेवलं. जर मागे केलं असतं तर आय थिंक याची हाईट अजून वाढली असेल, एवढी तरी हाईट वाढली असते. पण मला तसं करायचं नव्हतं. पण बघा ना काय लुक दुसरं एक नंबर. बघा इथून बघा, थोडंसं गाडी घाण आहे, थोडंसं ॲडजस्ट करा. बोला असेल यायला गाडी वापरतो पण एवढं साफ नाही करत, पण थोडं ॲडजस्ट करून घ्या, छान वाटते. आणि याचं फिटिंगचे मला वाटते 100 रुपये घेतले. आणि सगळं हॅक्टिक ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याला होल मारून येत नाही, आपल्यालाच होल मारावं लागतं. इथे एक आणि इथे एक. हा काय नीट मारला नाही, तू बघत असेल ज्यांनी मारला आहे बघा. हे अजून खाली पाहिजे होतं, पण मला राहू दे, एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. मी ॲडजस्ट थोडंसं खाली करू शकतो. हॉर्न इथे होता, आता ह्याच्या जागी टर्न इंडिकेटर आलेला आहे, हॉर्न खाली. ठीक आहे, ती सवय होऊन जाईल. पण गाडी फुल कम्फर्टेबली. आणि हे लावल्यामुळे माझी हाईट नेहमी वाढायची आणि मला असं वाकून चालवावं लागायचं. पण आता कम्फर्टेबली आहे, काही टेन्शन नाही. आणि याची जी प्राईज आहे मला वाटते 670 रुपयाला भेटला आहे. तसे तर ॲमेझॉनवर खूप अवेलेबल आहेत 500 रुपये 400 रुपयाचे.
पण याची क्वालिटी मी खूप रिव्ह्यू चेक केल्यानंतर हे मागवलं, असं नाही मागवलं, खूप चेक केल्यानंतर मागवलं. बघत असाल. थोडंसं पुन्हा एकदा सांगतो, थोडंसं बाईक घाण झाली, थोडंसं इग्नोर करा, कारण की मला काही दिवस झाले वेळ भेटत नाही. जेवढा वेळ मिळतो आहे तेव्हा मी ट्रॅम चालवतो आहे किंवा काही माझी पर्सनल कामं करत असेल तर नक्कीच या बाईकला धुवेल मी. प्लीज मी तुम्हाला मला माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये सगळेजण मेसेज करतील, भाई आधी गाडी धू. नक्कीच मी धुवेल. त्याबद्दल जसं तुमचं बाईकवर प्रेम आहे, माझंही सगळ्या बाईकवरती प्रेम आहे, पण स्पेशली या बाईकवर जास्त प्रेम आहे, कारण की ही ट्रॅम जेवढी चालवत नाही तेवढ्यापेक्षा जास्त ही बाईक मी चालवतो. त्यामुळे नक्कीच मी याची काळजी घेईन. काळजी तशी घेतो, फक्त बाईक घाण एवढं लक्षात ठेवा. माझा पॉईंट लक्षात ठेवा. धुवेल मी, नक्कीच धुवेल, लवकर धुवेल किंवा आजच धुवेल की इथून गेल्यानंतर धुवेल, पण धुवेल नक्की. आणि नक्कीच तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल, आणि जर तुम्हाला हा हँडल बार घ्यायचा असेल याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. आणि अजून तुम्हाला काय याच्याबद्दल माहिती हवी असेल किंवा याची केबल चेंज केली आहे का काही असेल तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगेल. तसं केबल चेंज करायची काय गरज नव्हती, त्याच्यातच होऊन गेलं. जरी अजून काही क्वेरी असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी दिलेलं आहे की तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आय होप, मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिलेली आहे. याची प्राईस किती आहे, मी कुठून घेतलं वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नक्की जाऊन चेक करा. आणि चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठं. चला.